दादांना शिवाजी महाराजांवरती चित्रपट निघालेले तुम्ही पाहिले असतील, बरोबर आहे ना? आता हल्ली निघायला लागलेत, फरजंद, रावरंबा, पावनखिंड, सुभेदार, अनेक चित्रपट यायला लागले. पण तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट पाहिलाय? नाही पाहिला ना? तुम्हाला घरात 2 वेळचं खायला भेटतं, तुम्हाला काय गरज आहे संभाजीने कसंही मरण पत्करावं? जोक वाटतं तुम्हाला? डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडीने चामडी सोडून काढली होती छत्रपती संभाजी महाराजांची. हा जो गुलाल तुमच्या डोळ्यासमोर पडलेला दिसतोय मिरवणुकीचा, अशा गुलालापेक्षा त्या वडूबुद्रुक तुळापूरच्या संगमावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताचा लटकोट वालेला होता. रक्ताचा सडा समार्जन झालेलं होतं या मातीमध्ये. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चामडी सोडून काढली, गुडघ्याच्या वाट्या काढून घेतल्या, डोळ्याच्या खोपणीमध्ये सळसळत सळ्या घातल्या, कानामध्ये शिसं ओतलंय. 2 हत्तींना दारू पाजली आणि हत्तींच्या हातामध्ये सोंड्यामध्ये साखळदंड बांधलेत आणि ते साखळदंड छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये बांधलेत. डोळ्याच्या खोबण्यांमध्ये सळसळत्या सळ्या घातलेला माणूस दारू पाजलेल्या हत्तींना स्वतःकडे ओढत होता. एवढी ताकद त्या माणसामध्ये होती. फक्त आपल्याच माणसांनी फितुरी केल्यामुळे गणोजी शिर्के स्वतःचा सख्खा साला, बायकोचा भाऊ साल्यानं फितुरी केली, म्हणून छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. आणि इतकं मोठं वीर मरण या महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या मातीसाठी, तुमच्या माझ्यांसाठी त्या माणसानं घातलं. मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या